नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघूया हॉटेलसारखी चमचमीत आणि स्वादिष्ट दाल फ्राय घरच्या घरी, तीही अगदी 2 मिनिटात कशी बनवायची ते. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी मूग डाळ, 1 वाटी तूर डाळ आणि 1 वाटी मसूर डाळ. ह्या सर्व डाळी धुवून स्वच्छ घ्यायच्या आणि त्या कुकरमध्ये लावून घ्यायच्या. पाणी गरम झालं की त्या कुकरमध्ये घालायच्या. मग त्यामध्ये आपण थोडंसं 1 पळी तेल घालायचं. 1 पळी तेल घातल्यानंतर थोडीशी हळद टाकायची आणि मस्त असं कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. खूप सोप्या पद्धतीने बनणारे आहे, अगदी झटपट होणारे आहे. चला तर बघू. आता बघा, डाळ शिजवून घेतलेली आहे. थोडंसं तिला आपण घोटून घ्यायची, म्हणजे त्याला छान टेक्स्चर येतं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता घालून तरतरीत असं फोडणी देऊन घ्यायची. अगदी कमी वेळातच बनते, खायलाही खूप हॉटेलसारखी चव असते याला. तुम्हीही बनवा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा कशी बनते. आता कांदा घालून तो पूर्ण सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा टोमॅटो हे सोनेरी होईपर्यंत परतून दिल्या त्याची चव खूप छान अशी येत असते, त्यामुळे त्याला व्यवस्थित भाजून द्यायचं. नंतर मिरची घ्यायची, मिरचीलाही पूर्ण तळून घ्यायची पूर्ण. त्यामध्ये नंतर लगेच टोमॅटोही घालून घ्यायचे. टोमॅटो पूर्ण मऊ होईपर्यंत आपण त्याला परततच राहायचं, म्हणजे कच्चापणा त्यातून पूर्ण निघून जातो आणि खायलाही छान टेस्टी लागते. नंतर त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आणि छान असं भाजून घ्यायचं. पूर्ण तेल सुटेपर्यंत भाजायचं. नंतर त्यामध्ये हळद, धना पावडर, कुरकुर मसाला, गरम मसाला हे सगळे मसाले घालून एकजीव होईपर्यंत ते मिसळून घ्यायचे. तेल सुटेपर्यंत परतलं की त्याची चव अत्यंत खमंग अशी येत असते, त्यामुळे कोणतीही फोडणी छान व्यवस्थित भाजून घ्यायची. बघा, तर मी थोडीशी डाळ ही घोटून घेतलेली आहे. जरा घट्टसर असल्यामुळे त्यामध्ये आपण थोडंसं पाणी मिक्स करायचं या प्रकारे. आता यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार आणि पूर्ण उकळी येईपर्यंत शिजवून द्यायचं. बघा तर किती छान टेक्स्चर आलेलं आहे. हे भाताबरोबर तुम्ही चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता. अत्यंत अप्रतिम अशी चव येते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा चॅनलला.